नाशिक जिल्ह्यामधील संवेदनशील ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे। मॉकड्रिल करण्यात येणार आहे। नाशिक, सिन्नर आणि मनमाड या संवेदनशील ठिकाणी हे मॉकड्रिल होणार असल्याची माहिती आहे। मनमाडला इंधन साठा आणि आशिया खंडातील धान्य गोडाऊन इथे सुद्धा हे मॉकड्रिल होईल। सिन्नरमध्ये संरक्षण खात्याशी निगडीत असलेल्या कंपन्या आहेत आणि नाशिकमध्ये तोफखाना केंद्र तर ओझरला लढाऊ विमानांचं निर्मिती केंद्र आहे। नाशिकच्या नियंत्रण कक्षामधून जिल्ह्यामधील शहरांच्या मॉकड्रिल ठरणार आहेत। 7 मेला केंद्रीय गृह विभागाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशामध्ये मॉकड्रिल आयोजित करण्यात आलेला आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत आणि पाकिस्तान या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। अशा सर्व परिस्थितींमध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रशिक्षण देण्यासाठी मॉकड्रिल आयोजित करण्यात आलेला आहे। मनमाड हे शहर इंधन साठा त्या ठिकाणी आहे। भारतातील जो एकूणच आशिया खंडातील सर्वात मोठं गोदाम जे धान्य गोडाऊन म्हणून FCI ते देखील त्या ठिकाणी आहे। जंक्शन आहे, त्यामुळे संवेदनशील असं हे एक ठिकाण आहे। दुसऱ्या बाजूला सिन्नर जे संरक्षण खात्याच्या निगडीत असलेल्या ज्या विविध कंपन्या त्या ठिकाणी आहेत त्यांची त्या ठिकाणी लागणारे जे साहित्य आहे त्याची निर्मिती त्या ठिकाणी होते, त्यामुळे ते अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर नाशिक हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे, ज्याच्या आजूबाजूला जर बघितलं तर आर्टिलरी सेंटर आहे। देवळाली कॅम्प परिसरामध्ये हा संपूर्ण भाग येतो, संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो। त्या ठिकाणी कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन अशा स्वरूपाचं एक ट्रेनिंग सेंटर देखील आहे। तोफखाना केंद्र म्हणून संपूर्ण भारताला ज्या ठिकाणाहून जे रॉकेट ब्रिगेडियर आहेत त्यासोबतच लागणारे जे तोफगोळे आहेत त्याची निर्मिती या ठिकाणी केली जाते। असं हे एकूण अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे। केंद्रीय गृह विभागाच्या माध्यमातून ज्या प्रकारे सूचना केल्या जातील त्यानुसार या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे। आणि